एखाद्या भव्य लग्नसमारंभात किंवा आलिशान हॉटेलच्या लॉबीमध्ये ही अप्रतिम फुलांची सजावट कशी दिसते हे पाहण्याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आज आपण शाही प्रवेशद्वार पुन्हा तयार करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आपल्याला हे फुलांचे रूपांतर करायचे आहे. हे करण्यासाठी आपल्याला कृत्रिम बोगनव्हिला फुले, कृत्रिम चेरी ब्लॉसम फुले, पितळी खांबाचा फुलांचा स्टँड, फुलांचा फोम आणि दोरी लागेल. सर्वात आधी आपण स्टँडच्या एका बाजूला दोरी बांधू. स्टँडच्या वर आपण फोम ठेवू. आपल्याला दोरीने फोम चारही बाजूंनी घट्ट बांधायचा आहे. आपल्याला एक मजबूत आधार तयार करायचा आहे जो जड फुलांचे वजन पेलू शकेल आणि फुले जागेवर टिकून राहतील. आता आपण बोगनव्हिला फुले लावू. आपल्याला ती फोमच्या सर्व बाजूंना ठेवायची आहेत. आपल्याला त्यांच्यावर थोडे जास्त दाब द्यावा लागेल जेणेकरून देठ व्यवस्थित बसतील. फक्त हे लक्षात ठेवा की प्रत्येक देठ पूर्णपणे सुरक्षित आहे, जेणेकरून आपली रचना पूर्णपणे स्थिर आणि संतुलित राहील. आता आपल्याला आपली आकर्षक, रुंद चेरी ब्लॉसमची फुले लावायची आहेत. सर्वप्रथम आपण ती फोमच्या वरच्या बाजूला लावू, जेणेकरून त्यांना योग्य उंची मिळेल. नंतर आपण देठ थोड्या तिरकस कोनातून लावू. यामुळे रचनेला नैसर्गिक आणि अधिक भरलेला बादलीसारखा आकार मिळेल. जर देठ थोडी जाड असतील तर तुम्हाला थोडे जास्त बळ लावावे लागेल, जेणेकरून देठ फोमच्या तळाशी व्यवस्थित बसतील. एकदा देठ व्यवस्थित बसली की आपण त्यांना आपल्या हातांनी हलकेच पसरवू. आपल्याला एक परिपूर्ण, आकर्षक आणि भरगच्च आकार तयार करायचा आहे, जो प्रत्येक बाजूने सुंदर दिसेल. आणि अशा प्रकारे आपली ही अत्यंत आकर्षक आणि आलिशान फुलांची रचना तयार होते. सुंदर चेरी ब्लॉसम आणि बोगनव्हिला यांचे मिश्रण कोणत्याही प्रवेशद्वाराला किंवा लॉबीला शाही लुक देण्यासाठी योग्य आहे. साधे, दर्जेदार आणि सुंदर अशाच आणखी सजावटीच्या व्हिडिओंसाठी आमच्या सोबत रहा. साई हिरा डेकोरला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. साई हिरा राम.